बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. देशपात महोदय, या अकार्बड शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना जमीन द्यावी अशा पद्धतीचाही एक निर्णय मधल्या काळात झाला. पण आता माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की एक कॅबिनेटने उपसमिती बनवली आणि त्या उपसमितीच्या माध्यमातून ही जमीन आता सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणाऱ्या याला द्यायची, NGOला द्यायची की कुठल्या कंपनीला द्यायची, त्या पद्धतीचा एक निर्णय करायचा आमच्याकडे समोर आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण शेतकऱ्यांना जमीन देत नसाल तर मग महामंडळाच्याच माध्यमातून राज्य सरकारने हे जे 2 उपक्रम चालू करायचा निर्णय सरकार करते आहे तर ते महामंडळाच्या माध्यमातून का करत नाही? हे तर प्रॉफिटेबल आहेत. महामंडळाची जमीन आहे. महामंडळाची जमीन परस्पर एखाद्या प्रायव्हेट माणसाला द्यायची. दाऊसमध्ये आपण जे काही निर्णय केलेत त्या निर्णयामध्ये एक इथली मुंबईचीच एका कंपनीला ज्याला 4,000 कोटीचं त्याच्याशी एग्रीमेंट केलं, ज्याचं 6 लाख रुपयेसुद्धा त्याची आर्थिक परिस्थिती नाही, उलाढाल नाही, तिच्याशी 4,000चा आपण करार केला. त्याच कंपनीला आपण देणार, कारण ती योगायोगानं नगर जिल्ह्याचीच आहे, ऑफिस इथं आहे. मग आपल्या या सगळ्या प्रामाणिक धोरणामध्ये आम्हाला शंका व्यक्त होते आहे आणि म्हणून ही शंका व्यक्त होत असताना दुसऱ्या कंपन्यांना हे देण्यापेक्षा, प्रायव्हेट माणसाला देण्यापेक्षा हे या जमिनीचा वापर तुम्हाला तसा करायचा असेल तर महामंडळाच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना आपण का राबवत नाही, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. नानाभाऊंनी मांडलेला प्रश्न हा जरी पॉझिटिव्ह असला तरी एखादा प्रकल्प आपण जेव्हा इंडस्ट्रीयल ॲग्रिकल्चर करतो किंवा कुठल्याही इंडस्ट्री जेव्हा आपण शेती उपयोगाकरता, शेत उपयोगाकरता, शेतकऱ्यांच्या उत्थानाकरता, शेतकऱ्याच्या प्रगतीकरता, शेतीमालांना किंवा आजूबाजूच्या परिसराच्या शेतकऱ्यांना या इंडस्ट्रीचा फायदा व्हावा याकरता हा प्रकल्प आहे. आता हा प्रकल्प आपण जर शेती महामंडळाच्या माध्यमातून केला तर MIDCचे जे काही त्यांचे जे काही फॅसिलिटीज आहे, MIDCच्या माध्यमातून जे काही आपण डेव्हलपमेंट करतो तर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे जे काही त्याला फॅसिलिटी आहे त्या मिळत नाही आणि त्यामुळं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या फॅसिलिटी त्याला मिळावं म्हणून आपण ही जमीन MIDCला देतो. पण MIDCला देताना आपण रेडी रेकनरच्या जोपर्यंत रेडी रेकनरचे जे काही किंमत आहे आज जागेची, ती रेडी रेकनरची किंमत MIDC शेती महामंडळाला देईल आणि मग MIDC या जमिनीची पुढची विल्हेवाट करेल जो प्रस्ताव आला त्याकरता. असा हा या ठिकाणी प्रश्न आहे. शेती महामंडळ काही जमीन फ्री देत नाही आहे, ती रेडी रेकनरनी पैसेच घेणार आहे आणि रेडी रेकनरच्या आजच्या बाजारप्रमाण घेणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जे म्हणता कंपनीचं काय त्याचे असेट वगैरे, कंपनीचं जे काही त्याची बॅलन्स शीट वगैरे आहे, हे जर पैसे भरू शकले MIDCकडे ती कंपनी तरच देता येईल, नाहीतर MIDCलाही त्यांना देता येणार नाही. आणि MIDCला आम्ही केव्हा देऊ जोपर्यंत आमच्या रेडी रेकनरचे पैसे देणार नाही. आता कंपनीला आम्ही डायरेक्ट का देत नाही तर इंडस्ट्रीयल यूज या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे या साऱ्या बाबी आहे. याचाच करता आपण मंत्रिमंडळ उपसमिती तयार केली आहे आणि यावर आपण निर्णय करणार आहोत. हरकत अशी आहे अध्यक्ष महाराज की तुम्ही सरळ खाण्यापेक्षा तुम्ही असं फिरवून खाताय. अध्यक्ष महाराज, तुम्ही सांगताय हे शेती विकास महामंडळाची जमीन आहे आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा ही संकल्पना आपली आहे, हे आपण या ठिकाणी स्पष्ट मांडलं. मग आपण विमानाला इंधन तयार करण्यासाठी ज्या पद्धतीनं काही गवत आणि त्या पद्धतीचं काही आपण त्या पद्धतीचं तयार करून त्या पद्धतीने एका कंपनीला आम्ही देणार आहोत, तर मग शेती विकास महामंडळ करू शकतं ना महामंडळाचं. कारण की तुम्ही म्हणतात की MIDCचे फायदे याला लागू होणार नाही. हो, ते महामंडळ ते सरकारचंच आहे. तुम्ही कॅबिनेटला धोरण घ्या आणि त्याला जे MIDCचे धोरण आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या शेती विकास महामंडळाला मदत करा. पण या धंदागड्या लोकांना आणि बोगस कंपन्यांना तुम्ही त्या गरीब शेतकऱ्यांना ज्यांनी तिथं मेहनत केली त्याला जमीन द्यायची नाही आहे सरकारला, मग ही महामंडळाची जमीन धंदागड्या लोकांच्या हातात द्यायचं, त्याच्या घशात टाकायचं, हा प्रयत्न या निमित्तानं होत आहे का? तर म्हणून शेती विकास महामंडळाची ही जमीन अगर तुम्ही शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका तुमची असेल
आणि तुम्ही जो विमानाला इंधन तयार करणारं जे शेतीतून माल तयार करून त्यामध्ये इंधन तयार करायचा उपक्रम टाकायचा असेल तर शेती विकास महामंडळाच्या माध्यमातून करा. या पद्धतीने करणार का, हा माझा प्रश्न आहे. आपली जी सूचना नाना भाऊ ही मंत्रिमंडळाच्या सब कमिटीमध्ये मी घेईल आणि या सूचनेमध्ये जर ग्राह्यता असेल की बाबा शेती महामंडळाचे अधिकारी करू शकतात, या प्रकल्पाची तांत्रिक जी बाब आहे मी तेच सांगतोय, जर जर सरकारला असं वाटलं किंवा महामंडळाचा अध्यक्ष मीच आहे त्यामुळं आणि कॅबिनेट सब कमिटीचा अध्यक्ष माझ्या मीच आहे आणि त्यामुळं सरकारला असं वाटलं शेती महामंडळाला की शेती महामंडळ एवढा तांत्रिक डोलारा जो आहे म्हणजे इंडस्ट्रीयल जो काही तिथे यूज होणार आहे त्याचे MIDCच्या माध्यमातून जे काही त्याला फॅसिलिटी मिळतात किंवा MIDCच्या माध्यमातून जे काही तिथे त्या ठिकाणी त्या कंपनीला सपोर्ट मिळणार आहे तो सपोर्ट शेती महामंडळ करू शकेल का, शेती महामंडळ त्या ठिकाणी त्यांना त्याचा मॅप इंडस्ट्रीयल मॅप मंजूर करू शकेल का, किंवा आम्हाला याबद्दलचा मी एवढंच सांगेल तुम्हाला. मग तुमची भावना बरोबर आहे, शेतकऱ्याची जमीन ही शेतकऱ्यांच्याच उत्थानाकरता कामात आली पाहिजे, त्यांचंच भविष्य चांगलं झालं पाहिजे. पण यात एवढंच सांगेल मी आपली जी सूचना आहे मी मंत्रिमंडळ कॅबिनेटच्या सब कमिटीसमोर घेईल आणि याबद्दलचा योग्य निर्णय म्हणजे शेतकऱ्याकरता काय उपयोगाचा निर्णय शासन करेल. अध्यक्ष महोदय, ही जमीन 4000 एकर जमीन ही शेती महामंडळाची जमीन, याचे दर आत्ताचे काय आहेत, ही जमीन जी कंपनी पुढे आणली आहे यासाठी ते नाही आहे, याच्या मागचं गणित वेगळं आहे. यामागे ही जमीन पूर्णतः 4000 हा मोठा स्कॅम आहे, स्कॅम. ही 1 कोटी रुपये एकरची जमीन आहे आत्ता तिथे, 1 कोटी रुपये किमान. सर्व माहिती आहे. मंत्री महोदय, तुम्ही ट्रॅपमध्ये फसू नका, तुम्ही फसतात. तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही हा विषय सोपा नाही. 5000 कोटीची जमीन ते कोणाला देऊ घालताय आम्हाला माहित आहे, कोणाच्या खात्यामधून कुणाकडे पैसे गेलेत याची पण माहिती माझ्याकडे आहे. आता अलीकडे गेलेले या कंपनीत पैसे कोणाचे आहेत बघा, ते सगळी माहिती घेऊन आलोय मी. अडचणीत याल तुम्ही सांगाल तर नाव घेऊन सांगतो मी मंत्र्याचा, पण तुम्ही मला बोलायला लावू नका, मी नोटीस नाही दिली अजून. बोललो तर मग नोटीस काय होईल तर मग हक्कभंग टाकू देत, पुरावे आहेत मला. तुम्ही म्हणून म्हणतो मी, आम्हाला कळतं तेवढे, इतके वर्ष झालेत, सांगा नका म्हणून. अध्यक्ष महोदय, विषय असा आहे, तुम्ही यांना शांत बसा. ही जमीन बागायत जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग कमिटीला इंधन निर्मितीसाठी दिली जात आहे. अध्यक्ष महोदय, या जमिनीमध्ये एक सुनील कलापुरे यांच्या ZR2 ग्रुपला ही जमीन त्यांच्या नावावर घेत असल्याचा प्रकार आहे. बरं, हे कोण आहेत? एका मंत्र्यांच्या संस्थेत संचालक आहेत. याची कॅपॅसिटी काय? याची कॅपॅसिटी 0 आहे. याचा नेटवर्थ बघा, मी सांगतोय तुम्हाला हे काय चाललंय. असे प्रकरण करून महाराष्ट्र उद्ध्वस्त करू नका. एवढी भारी जमीन तुम्हाला MIDCला या यासाठी देत असलेली जमीन मिळते ना, 10-20 लाख रुपये एकर प्रमाणे. ही शेती महामंडळ जमीन आणि अनेक जमिनी तुम्ही लँड ॲक्विजिशनच्या माध्यमातून घेताय ना. ही जमीन घेण्याचं कारण काय? 1 लाख 1.5 लाख कोटी रुपयाची जमीन आणि कोणाच्या फायद्यासाठी? अध्यक्ष महोदय, म्हणून आमची विनंती आहे, ही जी समिती केली ना, ती समिती आपण अध्यक्ष जरी असलात तरी मी 2-3 प्रश्न माझे आहेत त्या संदर्भातले. एक, या ग्रुपचे संचालक जे आहेत व्यक्ती जिमी, म्हणजे अनेक वर्ष कारभार पाहिलेलंच कोणी, एका साखर कारखान्याचे जिमी ओल्सन नावाचा व्यक्ती ZR2 ह्या होल्डिंग कंपनीचा संचालक आहे. या ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनीचे कुझमेक डिस्टिलरी या कंपनीचे 61% शेअर घेऊन ती कंपनी टेकओव्हर केली. ती कोणाची केली आहे याची चौकशी आपण करा आणि आम्हाला माहिती द्या. बघा, मी आलो तर मग ते पुढचे विषय होतात, म्हणून प्लीज करून मला ही वस्तुस्थिती सभागृहाच्या आणि महाराष्ट्राच्या नजरेपुढे आणायची आहे. हे फार मोठा स्कॅम आहे अध्यक्ष महोदय. 6000 कोटी रुपये या जमिनीत उद्या जर ऑक्शन केलं, शेतकऱ्याला पैसे नाही तुमच्याकडे, तुम्ही सांगताय आम्हाला देताना, हे बाकीच्या सोयी करताना आदिवासीचे 26% तुम्ही कापून टाकले,
सगळं जाऊ देत मला, पण एवढी उद्या जर विकला तुम्ही आणि शेतीच्या उपयोगी शेती महामंडळाची जमीन, हा महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे, या जमिनीची अशी विल्हेवाट लावायची, एवढ्या मोठ्या किमतीची जमीन. म्हणून या कंपनीमध्ये ZR2 होल्डिंग कंपनीवर ZR2 बायो एनर्जी कंपनीच्या टेकओव्हर प्रकरणामध्ये जी काही अनियमितता आढळून आली हे तुमच्या लक्षात आहे, ते बेकायदेशीर आहे, हे 100% या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महोदय. म्हणून या कंपनीच्या ताळेबंदाविषयी विसंगती आहेत. मार्च 2024 मध्ये 24 सेल्स 1.57 कोटी या कंपनीचं, सप्टेंबरमध्ये 1.89 कोटीची नोंद ताळेबंदामध्ये आहेत आणि ही जमीन एवढं 4 एकर घेऊ शकेल. आता 1,49,00,000 म्हणजे 1.5 कोटीची कंपनी आहे आणि 4 याला इंधन देण्यासाठी करताय. हे काय कोणाच्या डोळ्यात धूळ फेकताय तुम्ही? आम्हाला कळत नाही कोण आहे याच्या मागे. या कंपनीचं नेटवर्कच नाही, या कंपनीची काही व्हॅल्यूच नाही आणि 4,000 एकर जमीन या MIDC फिरवून ही जमीन MIDCला द्यायची, MIDC कडून त्या कंपनीने घ्यायची. हे काय कळत नाही लोकांना? सगळं कळते. म्हणून आमची विनंती आहे, ही जमीन महामंडळाची अजिबात देता कामा नये, ही जमीन शेती महामंडळाकडे असावी असा निर्णय आपण घ्यावा. मी खूप प्रश्न राखून ठेवले आहेत आणि ज्या दिवशी तुम्ही निर्णय घ्याल त्या दिवशी मी सगळं उघडं पाडेल पूर्ण महाराष्ट्राच्या पुढे, आणि आज काम मी उघडं पाडेल. म्हणून आमचं आपल्याला एवढंच म्हणणं आहे, ही जमीन देऊ नये एवढीच आम्हाला विनंती आहे. मंत्री महोदय, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.